आज आपण पाहणार आहे हवामान अंदाज। आज कोणत्या भागात पाऊस कोसळणार आहे, कुठे सूर्यप्रखर पडणार आहे आणि तुमच्या प्रवासावर हवामानाचा काय परिणाम होणार आहे हे आपण पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज बाहेर पडण्यापूर्वी हा हवामान अंदाज नक्की पहा, कारण आज काही ठिकाणी जोरदार वारे आणि पाऊस तर काही ठिकाणी उघडीप राहू शकते। तर सुरुवातीलाच हवामानात आज काहीतरी खास बदल होणार आहे। हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीबद्दल महत्त्वाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। सध्या राज्यात पावसाने उघडीप दिलेली असून 21 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडे राहील। या काळात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणामुळे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। याच उघडीपीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे जसं की फवारणी पूर्ण करणे असा सल्ला डग यांनी दिलेला आहे। हा काळ शेतीच्या कामासाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे। 26 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। 27 ऑगस्ट पासून 29 ऑगस्टला या दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे। या काळासंदर्भात पावसाचे प्रमाण जास्त असेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पंजाबराव डग यांच्या मते सप्टेंबर महिन्यातील पावसाचे सत्र सुरू राहील। त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या उघडीपीनुसार नियोजन करून शेतीची कामे पूर्ण करणे, जेणेकरून कोणतेही नुकसान होणार नाही। पंजाब डग यांनी जायकवाडी धरणाच्या स्थितीबद्दलही माहिती दिलेली आहे। नाशिक आणि गंगापूर या धरणातून पाणी सोडल्यामुळे जायकवाडी धरण 97% भरलेले आहे। गोदावरी नदीतून येणाऱ्या पाण्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपली जनावरे आणि शेतीतील वस्तूंची काळजी घ्यावी असे आवाहन पंजाब डग यांनी केलेले आहे। पुरासारख्या स्थितीचा धोका लक्षात घेऊन सुरक्षतेसाठी सर्व उपाययोजना कराव्या असेही पंजाब डग यांनी सांगितलेले आहे। पंजाबराव डग यांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात पावसाची उघडीप असून त्यानंतर जोरदार पावसाची शक्यता आहे। या माहितीचा वापर करून शेतकरी योग्य नियोजन करू शकता। असेच नवनवीन हवामान अंदाज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।